नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. आज 25 ऑगस्ट 2026 ही LLC लो लेवल सर्क्युलेशन आपल्या राज्यातील पावसाची गरज भागवेल का याची आपण माहिती पाहू. मित्रांनो, या ठिकाणी या उपग्रह प्रतिमाचं विश्लेषण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला WD सक्रिय दिसत आहे आणि मोठ्या प्रमाणावर मध्य भारतात ढगाळ हवामान दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर पावसाची ऍक्टिव्हिटी सुद्धा या ठिकाणी चालू आहेत. आपल्या राज्याच्या पूर्व भागात सुद्धा आपल्याला पावसाची ऍक्टिव्हिटीज काही प्रमाणात ढगाळ पावसाची ऍक्टिव्हिटी दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज 25 तारखेला सॉरी राज्यात देशात कशा पद्धतीने पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील तर या लो प्रेशर सिस्टीमचा इफेक्ट परिणाम हा मित्रांनो आपल्याला मध्ये भारतावर दिसत आहे, विशेषतः मध्य प्रदेशवर दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून मित्रांनो आपल्या नागपूर विभागात पावसाच्या नोंदी होतील, अमरावती विभागात पावसाची नोंदी होतील. राज्याचा जो मध्य प्रदेशला लागून असणारा जो भाग आहे अति उत्तरेकडला, त्यामध्ये मित्रांनो नंदुरबार सोडला तर धुळे, जळगाव, अमरावती या भागात या पावसाच्या नोंदी असतील. तिची माहिती आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच मित्रांनो आपण वेगवेगळ्या मॉडेलनुसार जर पाहिलं तर आपल्याला या मॉडेलने सुद्धा पूर्व आणि पश्चिम विदर्भातच पावसाच्या नोंदी दाखवलेल्या आहेत. हा जो व्हाईट कलर दिसत आहे मित्रांनो, या ठिकाणी उलट तापमान वाढून पिकांना पाण्याची गरज ताण भासणार आहे आणि पावसाळ्यात उन्हाळ्याचा अनुभव या अंतर्गत महाराष्ट्राला येणार आहे, नवे नवे येत आहे. आपण याचे अंदाज खूप दिवसापूर्वी व्यक्त केले होते की भर पावसाळ्यात आपल्याला उन्हाळ्याचा अनुभव येईल, भर पावसाळ्यात पिकांना सिंचन करावे लागेल. मित्रांनो, तीच ही वेळ आहे. त्यामुळे या व्हाईट कलर मध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाच्या नोंदी होतील. ढगाळ वातावरण असेल, हलक्या ते मध्यम पावसाच्या नोंदी होतील. अगदी लगे पाऊसच पडणार नाही असं नसतं, कारण पावसाळ्याचं सीझन आहे. घाटावर हलक्या ते मध्यम नोंदी आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर मित्रांनो आपल्याला कमी पावसाचा सामना आपल्याला या 25 तारखेला आणि पुढे ऑगस्ट पर्यंत करावे लागण्याची शक्यता आहे. त्याचं पर्टिक्युलर मित्रांनो आपण जर महाराष्ट्रावर जर पाहिलं परिणाम, तर महाराष्ट्रात सुद्धा मित्रांनो या पूर्ण पट्ट्यामध्ये व्हाईट कलर दिसत आहे, म्हणजे हलक्या ते मध्यम नोंदीच आपल्याला होताना दिसत आहेत. ढगाळ वातावरण राहील. पिकांना जीवनदान देणारा 10-15 मिनिटाचा पाऊस काही ठिकाणी निश्चित पडेल, आपण हे सातत्याने सांगितलेले आहे. परंतु खरा प्रभाव या सिस्टीमचा मित्रांनो नागपूर विभागात असेल. परंतु या मॉडेलने नागपूर विभागात सुद्धा आज फार मोठ्या नोंदी दाखवलेल्या नाहीत. अमरावती विभागाच्या काही भागात दाखवलेल्या आहेत. चंद्रपूरमध्ये काही ठिकाणी आज पाऊस होईल. हे वेगवेगळे मॉडेल जर आपण पाहिले, आपल्याला संपूर्ण पावसाचा कल हा पूर्व पश्चिम विदर्भात दाखवत आहेत. अंतर्गत महाराष्ट्रात तुम्हाला फिक्कट निळा कलर दिसत आहे. या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस असेल. थेट सिस्टीम राज्याच्या या भागात येत नाही, त्यामुळे फार मोठा पाऊस, नद्यांना पाणी येणारा, विहिरींना पाणी येणारा असा पाऊस सध्या या राज्याच्या अंतर्गत भागात नाही. यामध्ये जळगाव आहे, मालेगाव आहे, शहादा आहे, छत्रपती संभाजीनगरचा भाग आहे. उत्तर भागात काही ठिकाणी पाऊस असेल. बीड आहे, जालना आहे, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर, जत, इंदापूर, पंढरपूर, हा जो अहिल्यानगर, या सर्व भागात मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण, हलक्या पावसाची नोंदी असतील. फार मोठा पाऊस या भागात होणार नाही, हे लक्षात घ्या. आणि आपल्या पिकांना सिंचन चालू ठेवा. मला बरेचसे शेतकरी बांधव प्रश्न विचारतात, सर आम्ही सिंचन चालू ठेवावे की नाही. बिनधास्त सिंचन आपलं चालू ठेवा. फार मोठ्या पावसाच्या नोंदी राज्यावर होत नाहीत. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो आपण पुढील 4 आठवड्याचा अंदाज पाहणार आहोत. हा अतिशय महत्वाचा अंदाज आहे. शेतकरी आता ऑगस्टच्या शेवटावर आहे. आपण ऑगस्टच्या शेवटाला जवळपास मुख्य पावसाळ्यातले 3 महिने संपलेले आहेत. अद्यापही समाधानकारक पाऊस कुठे झालेला नाही. राज्याच्या अंतर्गत भागात तर नाहीच नाही. म्हणून नद्यांना पाणी नाही, विहिरींना पाणी नाही, कुठल्या तलावात पाणी नाही. दुष्काळाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो हा 4 आठवड्याचा अंदाज अतिशय महत्वाचा आहे. काय सांगतो 4 आठवड्याचा अंदाज? 24 ते 31 ऑगस्ट मित्रांनो, 31 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर हा पहिला पंधरवडा आहे. या पहिल्या पंधरवड्याचा विचार जर आपण केला तर आपल्याला जोही हा ग्रीन कलर दिसत आहे, या ग्रीन कलर मध्ये पावसाच्या जबरदस्त ऍक्टिव्हिटी होतील येणाऱ्या 15 दिवसात. यामध्ये मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचा सुद्धा पूर्व विभाग आहे,
उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आहे, म्हणजे अमरावती जिल्ह्याचा काही भाग येतो, त्यामध्ये अमरावती विभागामध्ये या पावसाच्या नोंदी होतील. ह्या दोन्ही आठवड्यामध्ये आपल्याला दाखवल्यात, म्हणजे एकूण 7 तारखेपर्यंत राज्याच्या पूर्व पश्चिम विदर्भामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील, नाही असं नाही. आणि आपल्याला हा येलो कलर दिसत आहे, फिक्कट गुलाबी आणि येलो कलर. मित्रांनो, या ठिकाणी पावसाची विसंगती दर्शवणारा हा नकाशा आहे. सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान या भागात राहील. या भागात मित्रांनो पिकांना पाण्याची आवश्यकता भासेल. आतापर्यंत जो पाऊस पडलेला आहे त्यामध्ये तुटीची भर घालणारा हा अंदाज आहे, लक्षात घ्या. हा जो कलर दिसत आहे मित्रांनो, हा कलर सरासरी पावसाची विसंगती आपल्याला दर्शवतो आहे, म्हणजे सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान किंवा अति कमी पर्जन्यमान या पश्चिम भारतात होऊ शकतं आणि मोठ्या तुटीचा सामना आपल्याला या भागात करावा लागू शकतो, असा एक अंदाज पहिल्या पंधरवड्यात आहे सप्टेंबरच्या. मित्रांनो, दुसरा पंधरवडा जर आपण घेतला, दुसऱ्या पंधरवड्याकडे जर आपण पाहिलं तर दुसरा पंधरवडा मित्रांनो 7 ते 14 तारखेपर्यंत एकदा आपल्याला काही अंशी पावसाची नोंदी होतील पूर्व मध्य भारतात. परंतु पश्चिम भारत जर आपण जर पाहिला, मी काल सांगितलं, पश्चिम भारत जर पाहिला, अगदी आपण जर पंजाब हरियाणा पासून राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, महाराष्ट्र, हा पूर्णपणे आपल्याला येलो आणि फिक्कट गुलाबी कलर दिसत आहे. इथं सुद्धा आपल्याला पूर्णपणे फिक्कट गुलाबी कलर दिसत आहे, म्हणजे हा सरासरीपेक्षा पावसात तूट घेऊन येणारा हा आहे. 14 तारखेपर्यंत मित्रांनो फार पावसाच्या ऍक्टिव्हिटीज असतील. 14 ते 21 तारखेनंतर पूर्व भारतातला सुद्धा पाऊस कमी होताना आपल्याला दिसत आहे. पश्चिम मध्य भारतात तर मित्रांनो वाईट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. एकूण जर आपण हा 4 आठवड्याचा जर हवामान अंदाज पाहिला तर आपल्याला एक मोठ्या तुटीकडे सध्या जाण्याची वेळ येत आहे. मित्रांनो, सध्या देशातील तूट ही जवळपास 14% झालेली आहे आणि आपण महाराष्ट्राच्या सुद्धा तुटीचा पाहू तर देशातली 14% तूट मित्रांनो ही वाढून सप्टेंबर एंड पर्यंत ती 20% जाण्याची शक्यता तयार झालेली आहे. आणि 20% तूट मित्रांनो ही देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर इजा पोहोचते, हे आपण सातत्याने सांगितलेले आहे. हे वर्ष 2026 आहे. याचे अंदाज आपण पूर्वीच दिलेले आहेत की दुष्काळाचा सामना आपल्याला करावा लागेल, कमी पावसाचा सामना करावा लागेल, तर तोच हा कालखंड आहे. मित्रांनो, आपण पाहू शकता, हा तुम्हाला जे रेड कलर दिसत आहे हा पावसाचे तुटीचे संदर्भातले जिल्हे आहेत. 34 आपण नंदुरबार कडून घेऊ. नंदुरबार मध्ये 34% पावसात तूट आहे मित्रांनो. त्यानंतर अहिल्यानगरमध्ये 22% तूट आहे. आमच्या जालना जिल्ह्यामध्ये मित्रांनो 34% पावसात तूट आहे. अकोल्यामध्ये 29% तूट आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 35% तूट आहे. मित्रांनो, अमरावती जिल्हा हा तिथली तूट थोडीशी काही अंशी या पहिल्या पंधरवड्यात भरून निघण्याची शक्यता आहे, परंतु उर्वरित तूट मला नाही वाटत भरून निघेल म्हणून. वाशिम मध्ये 24% आहे. हिंगोलीमध्ये मित्रांनो 42% तूट आहे. परभणीमध्ये 27% पाऊस कमी, बीडमध्ये 44 आहे. त्यानंतर आपण सोलापूरमध्ये 41 आहे, धाराशिवमध्ये 27 आहे, लातूरमध्ये 24 आहे. ह्या सर्व तुटीचा जर आपण परिणाम पाहिला तर राज्य एका मोठ्या तुटीकडे जात आहे आणि ही तूट मित्रांनो या सिस्टीम कडून भरून निघेल किंवा पहिल्या पंधरवड्यात भरून निघेल अशी शक्यता कमी झालेली आहे. त्यामुळे आपल्या पिकांना पुन्हा एकदा मी विनंती करतो, वेळीच सिंचन द्या, संरक्षित पाणी द्या आणि आपले पीक सुरक्षित करा. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये घट संभवत आहे. आजच ऊसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. कुठल्याही पद्धतीने ऊसाची वाढ झालेली नाही. इतर पिकांना सुद्धा मोठ्या दीर्घ खंडाचा सामना करावा लागणार आहे, म्हणजे उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आणि तूट झालेली आहे. हा सर्व अंदाज लक्षात घेता मित्रांनो आपले पिकं वेळीच संरक्षित करा एवढीच विनंती मी तुम्हाला या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी IMD सारख्या विश्वसनीय चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.